सर्व पालकवर्गांना नमस्कार. मी प्राध्यापक युवराज काटू, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी आलमाला इथून बोलत आहे. मी आज सर्व विद्यार्थ्यांना 12वी जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी CET बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आणि सखोल असं मार्गदर्शन घेण्यासाठी मी शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचे ऑपरेटर जे आहेत म्हणजे कम्प्युटर डिपार्टमेंटचे जे आहेत सर, त्यांच्याकडून थोडी सखोल अशी माहिती घेणार आहे. उद्देश असाच आहे की CETचा फॉर्म कसा भरावा, CETचा फॉर्म भरताना कुठल्या काळजी घ्यायला पाहिजेत त्याबद्दल मी आज इंट्रोड्यूस करत आहे. जे गेले 17 वर्षापासून ह्या संस्थेशी बिलॉंगिंग आहेत असे ठाकूर सर, आणि मी ठाकूर सरांना विनंती करतो की ठाकूर सर जे उद्याच्या एक्झामला मुलं जाणार आहेत अकॅडमिक इयर 26-27च्या CETसाठी, तर त्या विद्यार्थ्यांनी CETचा फॉर्म भरते वेळेस कुठली काळजी घ्यायला पाहिजे बेसिकली. नमस्ते आधी सर्व पालक वर्गांना आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी व दगडोजीराव देशमुख डी फार्मसी कॉलेजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की CETचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी एक चांगल्या नामांकित किंवा माहिती असलेल्या संस्थेमध्ये जाऊन किंवा शक्य असेल तर आपल्या स्वतःच्या शाळेमधून फॉर्म भरून घ्यावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी की CET सेलने सांगितलेली आहे की अपार ID हे सर्व विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आताच वेळ आहे आपला आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा, त्यांनी आपला अपार ID क्रिएट करून घ्यावा. त्यांना शक्य असेल तर ते स्वतः पण आपल्या मोबाईलमधून क्रिएट करू शकतात किंवा आपल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन आपल्या सरांशी संपर्क साधून ते क्रिएट करू शकतात. त्यानंतर विशेष म्हणजे सांगायचं झालं तर शैक्षणिक वर्ष 26-27 पासून CETच्या एक्झाम ह्या 2 टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना कदाचित ही माहिती भेटली असेल किंवा नसेल, परंतु त्यांनी चांगल्या संस्थेशी आपल्या प्राचार्यांशी किंवा महाविद्यालयातील शिक्षकाशी संपर्कात राहून ती एक्झाम 2 टप्प्यामध्ये केव्हा कशी देता येते आणि कुठला प्रेफरन्स, कुण्या एक्झामचा प्रेफरन्स हा आपल्याला प्रवेश प्रक्रियेदरम्यान ग्राह्य धरण्यात येईल याबद्दल सखोल त्यांनी माहिती घेण्यात यावी, जेणेकरून पालकांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. सर्वात प्रमुख मुद्दा हा. आणि CETचा फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट्स वगैरे काय लागते? CETचा फॉर्म भरत असताना सर्वप्रथम त्यांचं आधार कार्ड, अपार ID, त्यांचं वर्किंग असलेला ईमेल ID. सेकंड वन त्यांचं वर्किंग म्हणजे त्या विद्यार्थ्याला स्वतःचा ईमेल ID जे की त्याचं काय विद्यार्थी ईमेल ID क्रिएट करतात त्यांच्यापाशी पासवर्ड असतो. ओके. असं बरेच मला आलेला पाठीमागचा अनुभव आहे. आणि ऑन दी स्पॉट आणि विशेष म्हणजे CET सेलला ईमेल थ्रूच लॉग इन करून पुढची प्रवेश प्रक्रिया करण्यात येते. म्हणजे विद्यार्थ्यांना मेल ID कंपल्सरी, त्याचा पासवर्ड माहित असणं कंपल्सरी आहे, मोबाईल नंबर. कारण प्रत्येक वेळेस OTP हे मोबाईलवर येत असतात, त्यामुळे असणं सोबत गरजेचं आहे. आणि सर ज्यावेळेस ही प्रोसेस चालू होते त्यावेळेस नंतर मुलं मग ॲडमिशन घेताना बेसिक डॉक्युमेंट्सची कुठली गरज पडेल? आता मुख्यतः विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जर तो खुल्या परवानगीत असेल तर त्याला आपले TC म्हणजे शाळा सोडल्याचा मूळ दाखला, गुणपत्रिका आणि CET दिली असेल तर CET किंवा नीट दिली असेल तर नीटचा चालू वर्षाचा स्कोअर कार्ड, त्याच्यासोबत फोटो स्वतः विद्यार्थी सोबत उपस्थित असणं आवश्यक आहे, जेणेकरून OTP असेल, ईमेल ID असेल हे की त्याला प्रॉपर माहिती असते. आणि हा फॉर्मसुद्धा विद्यार्थ्यांनी भरत असताना तर बरेच विद्यार्थ्यांना काय एक्झॅक्ट माहिती नसते की बाबा फॉर्म भरायचा कुठं. ते इतरत्र प्रायव्हेट ठिकाणी किंवा अनोळखी ठिकाणी जाऊन चुकीच्या माणसासोबत चुकीची माहिती ऑनलाईन दाखल करून बरेच विद्यार्थी मला आलेला अनुभव आहे की स्वतःचं नुकसान करून घेतात. म्हणजे बाहेर कॅफे सेंटरला वगैरे भरतात. आणि ते स्वतः त्यांचं आर्थिक हानी सुद्धा होते त्यांची, आणि आवाढव्य असे शुल्क सुद्धा म्हणजे ते विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळे आकारले जातात. मग असे चांगले जे संस्था आहेत त्या ठिकाणी विनाशुल्क त्यांना पूर्ण अचूक माहिती भेटते आणि योग्य फॉर्म असा भरून दिला जातो. जर विद्यार्थी तुमच्या कॉलेजला जर आले तर तुम्ही तिथं फॉर्म विनाशुल्क भरून देणार का विद्यार्थ्यांना? यस 100%. आता जे विद्यार्थी कास्ट मधले आहेत त्यांना काय काय डॉक्युमेंट्स लागतात? आता डिग्री म्हणजे आपल्याकडे B फार्मसी आहे, फार्म D आहे, म्हणजे 12वी नंतरचा कोर्स. तर त्या जर समजा तो खुल्या प्रवर्गातील असेल तर त्याला इकॉनॉमिकली जर विकर असेल तर EWS त्याला कंपल्सरी आहे. सेकंड वन नॅशनॅलिटी सुद्धा असणं गरजेचं आहे. परंतु रनिंग प्रोसेसमध्ये जर त्याच्यापाशी TC वर जर भारतीय लिहिलेला असेल तर त्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते. नंतर कालांतराने तो नॅशनॅलिटी प्रमाणपत्र दाखल करू शकतो. समजा तो
इतर किंवा मागास प्रवर्गातील असेल तर त्याच्यासोबत कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे असणे गरजेचंच आहे. ओके. तर आज आपल्यासोबत जे एवढे अनुभवी आणि प्रगल्भ अनुभव असलेले ठाकूर सर आपल्याला खूप चांगलं असं सखोल मार्गदर्शन केलं किंवा CETचा फॉर्म कसा भरायचा आणि कास्ट किंवा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटेशन प्रोसेस काय करायला पाहिजे ह्याबद्दल असं सखोल असं मार्गदर्शन केल्याबद्दल ठाकूर सरांचे कॉलेजच्या वतीने ठाकूर सरांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि जाता मला पण एक गोष्ट सांगायची आहे की बाबा मागील 20 ते 22 वर्षापासून आपल्या शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, दगडूजीराव देशमुख फार्मसीमध्ये फार्मसी अभ्यासक्रमाबद्दल ग्रामीण भागात असो, शहरी भागातील असो, मेलद्वारे असेल, फेसबुक असेल, म्हणजे इव्हन कुठलाही सोशल मीडिया किंवा वैयक्तिक संपर्क केल्यास म्हणजे महाविद्यालयातील सपोर्टिंग स्टाफपासून प्राचार्यापर्यंत जे कोणी विद्यार्थी पालक संपर्कात येतात त्यांना प्रॉपर अशी माहिती दिली जाते, त्यांना प्रोत्साहित केले जातं महाविद्यालयात या. त्याच्यानंतर त्यांचे विनाशुल्क सर्व काही कागदपत्र तपासून घेऊन त्याचा अर्ज वगैरे भरून दिला जातो आणि त्या विद्यार्थ्यांना बाबा अचूक असं पद्धतीने मार्गदर्शनसुद्धा केलं जातं. आणि याच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं पण सांगू इच्छितो की मागच्या काही वर्षामध्ये जे प्रवेश प्रक्रियेमध्ये व्यवस्थितरित्या असं सखोल असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सर्वत्र असं त्यांचं नंबर आणि नावसुद्धा असं पसरलेलं आहे. आमचे प्राध्यापक युवराज काटू यांचा नंबर आहे 9975321222. जर यदा कदाचित कुणाला काही तांत्रिक अडचण वाटत असेल कृपया याच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही आलात आणि अमूल्य असे मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद सर.